हाय मित्रांनो, कसे आहे तुम्ही? आय होप चांगले असेल. आज खूप दिवसांनी माझा ब्लॉग येत आहे. किती दिवस झाले मी ब्लॉग वगैरे काहीच करत नाही. तर मूड गेला होता माझा त्यासाठी. तर का मूड जातोय माझा ते पण तुम्हाला सांगते. काय सांगायचं, लय बेकार परिस्थिती आहे. कसं आहे माहिती आहे का, हे असं सगळ्यांना सोपं वाटते. व्हिडिओ काढायचं, व्हिडिओ सोडायचं, काय मोबाईल उचलला, व्हिडिओ काढला, व्हिडिओ सोडला. आज जवळजवळ मी 3-4 वर्ष झाले कष्ट करते. माझ्या कष्टाला फळच येत नाही, फळच येत नाही. त्यामुळं मी लय वैतागले, खरं सांगते तुम्हाला, शपथ सांगते. शपथ घेऊन सांगते तुम्हाला, मी एवढं वैतागले ना, लय वैतागले. त्यासाठी ना मी 8 दिवस झाले माझे व्हिडिओ येत नाही. म्हणजे आले तरी फक्त गाण्याचे येतात, ब्लॉगिंगचे येत नाही. आणि हे नेहमी माझं हे घडत असतं. मी कंटाळा आलं की मी 8-8, 15-15 दिवस सुट्टी घेत असते. व्हिडिओ टाकायचं बंद करून टाकत असते. पहिलं तर माझा भाजीचा व्यवसाय होता, तर तेव्हा मी 2-2, 3-3, 6-6 महिने ना असं सुट्ट्या घेऊन टाकायचं. म्हणजे व्हिडिओज टाकायचं नाही. टाकलं तर टाकलं, नाही टाकलं तर नाही टाकलं, असं करायचे. आणि आत्ता पण मी आत्ता बघा 8-10 दिवस झाले एकही माझं ब्लॉगिंगचा व्हिडिओ आला नाही. फक्त येतात तर गाण्याचे येतात. ते गाणे जे येतात ते गाणे म्हणजे मला शॉकच आहे. मला गाण्याचं, त्यामुळं ते गाण्याचे तेवढे येत असतात. पण बाकी ब्लॉगिंगचं नाही आहे. तर ते काय, आणि ह्याला पण कष्टच आहे की कोणतरी पाहिजेलच आपलं व्हिडिओ शूट वगैरे करायला. आणि ते जाऊ दे, एवढं सगळं करून 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 मला, माझं मग ते एक कसं असतं माहिती आहे का, आपण एवढं कष्ट करतो आणि कष्ट केलं आणि कष्टाचं थोडं तरी फळ भेटलं ना, तर बरं वाटतं. आणि फळ भेटत पण होतं बरं का. माझं फेसबुक पेमेंट चालू पण झालं होतं. झालं मी किती 7 महिने पेमेंट खाल्लं फेसबुकचं बरं का. आहे ते सत्य परिस्थिती सांगते तुम्हाला. 7 महिने मला चांगलं पेमेंट आलं. कधी एकदा 8,000 आलं, कधी 5,000 आलं, कधी 2,000 आलं, कधी 3,000 आलं, कधी 3,200 आलं. असं 5,000, कधी 4,000 आलं. तर ते पेमेंट घेतलं तर मी घेतले म्हणते पेमेंट. आलं सगळं, घेतले वगैरे. आणि त्याच्यानंतर मग काय झालं काय माहिती, पेमेंटच बंद झालं. जवळजवळ आज 8-9 महिने झाले फेसबुकचा पेमेंट येत नाही. तर किती मनाला दुःख होतं ह्या मनालाच माहिती आहे. काय सांगायचा. चला जाऊ द्या. माझं कहाणी सांगितले तेवढं. हे तर राहीलच, हे काय बनवावं लागले. उद्या आमच्या महाराजांचा बड्डे आहे. तर बड्डे तर म्हटलं तर काहीतरी आपल्या, बघा माझ्याकडे तर पैसे नाही त्यांना कुठं हॉटेलमध्ये वगैरे चालायला, मग कुठे घेऊन फिरायला घेऊन जायचं. कारण मी आहे घरातच बसते, मी हाऊसवाईफ आहे. तर त्यामुळं माझ्याकडे तर नाही आहे आणि त्यांच्यावरच घर चालतं. त्यामुळं त्यांचंच पैशाने जाऊन खाणं मला तर पटत नाही. त्यामुळं मी म्हटलं चला तुमच्यासाठी मी बनवते गुलाबजामुन. चला तर